तुम्ही अनकम्फर्टेबल एखाद्या स्त्रीला जर फील करवता तर ती हरासमेंटच. आपण म्हणतो की आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीला स्वातंत्र्य दिलं. मुळात मला असं वाटतं की स्वातंत्र्य हे स्त्रीला कोणी देत नसतं, ते तिला बाय बर्थ मिळालेलं आहे. राजकारणच करायचं होतं तर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष होते, म्हणजे देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. नेमकी भारतीय जनता पक्षाचीच निवड का? 2014ला जे मोदीजींचं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालं, एक यंगस्टर म्हणून, देशातील युवा म्हणून आम्हाला ते भावलं. आणि माझी फॅमिली खूप लिबरल आहे आणि त्यांनी ती माझ्यामध्ये पण इन्कल्केट केली. सर्वप्रथम तर मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं नाव घेईन. कदाचित संघटनेला किंवा पक्षाला वाटलं की तुम्ही निवडणूक लढवावी आणि पक्षाचा आदेश असला तर काय करणार? मी स्वतः तरी त्यासाठी प्रयत्नशील नाही आहे. मला ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, पण पार्टी जी रिस्पॉन्सिबिलिटी देते ती रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वीकारते. तिने राजकारणात यावंच अशी तिच्या आईवडिलांची सक्ती अजिबात नव्हती. राजकारण हा लोकहित साधण्याचा सर्वोत्तम मार्ग असला तरीही तो सोपा नाही हे ती जाणून होती. म्हणून तिनं राज्यशास्त्र, राजकारणाचे अभ्यासू व संघटनात्मक बारकावे आत्मसात केले. घरात समस्या घेऊन येणाऱ्या सामान्य जनांचा वावर आई अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि वडील भाजपाचे नेते असल्याने समाजकारण आणि राजकारणाचे संस्कार आपसुकच तिच्यावर पडत गेले. युवावस्थेतच भारतीय युवा मोर्चाच्या सहसंयोजक आणि बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय मोहिमेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पदाच्या भूमिकेतून तिनं आज राजकारणात स्वतःची ठसठशीत ओळख बनवली आहे. महिलांना आत्मभान आणि अधिकाराची जाण करून देणं तिच्या मते खरं सक्षमीकरण आहे. तिच्या राजकारणाला सामाजिक संवेदनांची किनार आहे. म्हणूनच कवी मनाची ती अल्पावधीतच भारतीय जनता पक्षाच्या राजकीय पटलावरील लोकप्रिय युवा चेहरा बनली आहे. आजच्या आकाशगाथा पॉडकास्टच्या अतिथी वक्ता आहेत भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पायल पौर्णिमा सुधीर कबरे. ओठात विद्रोह अन पोटात विस्तव, डोळ्यात आग अन उरात त्याग, ध्यास मनी सदा लोक कल्याणाचा, त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा, म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा पॉडकास्ट. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये अनेक बदल झाले आणि वास्तविक पाहता वंश परंपरा याला प्राधान्य दिलं गेलं. परंतु अनेकदा असं होतं की कुवत नसलेली आपली मुलं देखील राजकारणी पुढे आणतात आणि त्यांना युवा नेतृत्व बनवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असं असतं की आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून, याला काही अपवाद असतात ज्यांच्यामध्ये आपसुकच समाजकारण, राजकारण याची बीजं ही रोवली गेलेली असतात, रुजलेली असतात आणि ते स्वबळावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात. असे अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशाच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळतील. आज माझ्यासोबत स्त्रियांच्या प्रश्नांवर, राजकारणातील महिलांची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी, आपली मतं मांडण्यासाठी माझ्यासोबत आहेत बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाच्या महाराष्ट्र प्रभारी पायल कबरे. पायल, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. नमस्कार, थँक्यू सो मच. सर्वप्रथम तर मी आकाशगाथा पॉडकास्टचे खूप मनापासून अभिनंदन करते की तुम्ही अनेक जे वेगवेगळ्या क्षेत्रातले पर्सनॅलिटीज आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि आज मला सुद्धा एक प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला माझी मतं मांडण्यासाठी, तर तुमचे खरंच मी आभार मानते. तू आज एक युवा राजकारणी आहेस, सामाजिक कार्यकर्ता आहे, पण तुझ्या तोंडून मला किंवा तुझ्या चष्म्यातनं मला जाणून घ्यायचं आहे की स्त्री शक्तीची किंवा स्त्री स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय? स्त्री स्वातंत्र्यावर आपण अनेक गोष्टी ऐकतो, आपण त्याच्यावर एसेस लिहितो किंवा भाषणंसुद्धा ऐकतो, पण मला असं वाटतं की ते खूप लिमिटेड आहे. ते स्वातंत्र्य ज्याबद्दल आपण बोलतो हे खूप लिमिटेड आहे. सुदैवाने आपल्या देशामध्ये स्त्रियांना खूप मजबूत कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत, अधिकार खूप स्ट्रॉंग आहेत. पण मला असं वाटतं की एक उदाहरण सांगते मी. जसं आपण म्हणतो की आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीला स्वातंत्र्य दिलं किंवा मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य दिलं, किंवा मी
माझ्या घरातल्या बहिणीला किंवा मुलीला स्वातंत्र्य दे. मुळात मला असं वाटतं की स्वातंत्र्य हे स्त्रीला कोणी देत नसतं, ते तिला बाय बर्थ मिळालेलं आहे आणि तो तिचा संविधानिक अधिकार आहे, निसर्गदत्त अधिकार. येस नॅचरल राईट आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याची डेफिनेशन आपण रिडिफाईन करूयात की तो बाय बर्थ आहे आणि तो नॅचरल आहे, तो स्त्रीला देण्याची आवश्यकता नाहीये, तर तो तिचा हक्क आहे. तर एम्पावर्ड झालेल्या स्त्रीला वागणूक कशी द्यायची हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या दिवशी तिला समानतेची वागणूक मिळेल ती खरी स्वतंत्रता आहे. मग तुला तर घरातूनच राजकारणाचा वारसा आहे. म्हणजे पौर्णिमा कबरे हे एक निर्णयक्षम महिला नेतृत्व म्हणून आहे, किंवा वडील आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेले भाजपाचे निष्ठावंत नेते म्हणून आहे. तर तू अशी ठरवून आलीस की आई वडिलांचा वारसा सांभाळायचा म्हणून आलीस राजकारणात? नेमकं कसं काय पदार्पण झालं? नाही, माझी जी जर्नी आहे मुळात ती खूप ऍक्सिडेंटली सुरू झाली आणि माझ्या घरामध्ये असं टिपिकल पॉलिटिकल वातावरण कधीच नव्हतं आणि माझी फॅमिली खूप लिबरल आहे. आमच्याकडे म्हणजे वाचन संस्कृती खूप आहे. आई वडिलांना दोघांना वाचनाचा खूप म्हणजे त्यांना इंटरेस्ट आहे, आवड आहे आणि त्यांनी ती माझ्यामध्ये पण इन्कल्केट केली. त्यामुळे शिक्षणाला खूप इम्पॉर्टन्स माझ्या फॅमिलीमध्ये आहे आणि मग तुला जे काय करायचं हे तुझं डिसिजन आहे. त्यामुळे करिअर तू हे निवडावं किंवा तू हे करावं असं अशी सक्ती नव्हती, अशी अट नव्हती. किंवा पॉलिटिक्सच आपण म्हणत की तू आलं पाहिजेस असंही नाही म्हटलं आणि तू नाही आलं पाहिजे असंही नाही म्हटलं. आणि म्हणजे इलेक्शन्स ही घरात पाहिले होते, त्याच्यामुळे त्याच्यात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं आणि कार्यक्रमांमध्ये जाणं आणि त्यामुळे अनेक मोठे जे नेते आहेत म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींसारखे नेते ह्यांना जवळनं पाहण्याचा मला एक संधी मिळाली, एक्सपिरियन्स मिळाला आणि घरात कार्यकर्त्यांचा वावर होता आणि लोकांचा वावर होता. त्याच्यामुळे मला ती जी आवड आहे ती नॅचरली खूप मी इन्क्लाइन झाली आणि आईसोबत प्रत्येक कार्यक्रमात जायचे आणि मला आवड असायची की ती मला घेऊन नाही जायची, मी स्वतःहून जायचे, की मला आवड होती. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की माझी जर्नी आपण सुरू करूयात. तर मग BJYM सारखा एक प्लॅटफॉर्म आहे. स्टुडंट पॉलिटिक्स हे खूप एक चांगला प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप एक्सपोजर मिळतं आणि तुम्हाला स्वतःहून काम करायला एक संधी मिळते की तुम्ही बाहेर जाता. म्हणजे तुमच्या शहरापुरता मर्यादित न राहता तुमच्या आई वडिलांच्या छत्रछायेत काम न करता बाहेर जाऊन बाहेर जाऊन संघटनात्मक काम तुम्हाला करायची संधी पक्ष उपलब्ध करून देतात. माझा असा जर्नी आहे की मी इंट्रोवर्ट व्यक्ती आहे, मी कॅमेरा कॉन्शियस शाय मुलगी होती. तर मला या सगळ्या गोष्टीची अजिबात सवय नव्हती की कॅमेरा समोर बोलणं किंवा लोकांसमोर माईक घेऊन बोलणं. तर ही सवय अजिबात नसताना मला जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा मी ती पब्लिक स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी आभार मानते पक्षाचे की मला त्यांनी तो प्लॅटफॉर्म मिळवून दिला. मला 7 वर्ष झाले आणि या 7 वर्षात अनेक संधी मिळाली, अनेक कार्यक्रम एक्झिक्यूट करण्याची संधी मिळाली. राजकारणात स्वावलंबी झालेली आहे असं मान्य करायला हरकत नाहीये. स्वावलंबी झाले की नाही हे माहिती नाही मला, पण मी प्रयत्न केला की दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडायची. मग अशी तू उल्लेख केला की कविता लिखाणाचा, तर तुझं म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी स्वतःचं जे तुला जे भावविश्व तुला आठवत होतं किंवा ते टिपण्याचा प्रयत्न केला, प्रतिबिंबित्व केलं, ती संकल्पना कुठून सुचली तुला आणि त्याचं मेन म्हणजे आशय काय आहे, त्याचा मतितार्थ काय आहे? संकल्प हे काव्यसंग्रह मी 18-19 वर्षाची होते तेव्हापासून कविता लिहित होते. शाळेत असताना पण मी लिहायचे, पण मग तेव्हा मग सिरियसली घेतलं आणि म्हणजे आर्टिकल सुद्धा लिहित होते. त्यामुळे मला 1-2 न्यूजपेपरमध्ये ती संधी सुद्धा मिळाली आर्टिकल्स लिहिण्याची. तेव्हापासूनच लिखाणाची आवड होती, कवितेची आवड होती, पण लिटरेचर असं मी स्टडी नव्हतं केलं. मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे लिटरेचरचा माझा तितका काही कनेक्ट नव्हता झाला, पण लिखाणाची आवड होती आणि सोशल कामांची आवड असल्यामुळे मी जे काही इश्यूज पाहिले किंवा त्या वयामध्ये आपल्याला आपली स्वतःची मतं फॉर्म होत असतात. आपण टीनेजर असतो आणि जस्ट आपण 11-12 नंतर जेव्हा आपण कॉलेजमध्ये म्हणजे फर्स्ट इयर कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपली स्वतःची शार्प ओपिनियन्स फॉर्म होतात. म्हणजे स्वतःचं आत्मभान पण येतं आणि सामाजिक भान पण येतं. तर ती माझी जी ओपिनियन्स होती ते कवितेद्वारे मी व्यक्त केली. तेव्हा सन्माननीय देवेंद्रजींच्या हस्ते त्यांना भेटून आम्ही ते पुस्तक तेव्हा प्रकाशित केलं होतं. पायल, तुझ्या संकल्पामध्ये अनेक सामाजिक प्रश्न तू उपस्थित केलेले आहेत, एक राजकीय किंवा नात्यागोत्यांचं भावविश्व देखील रेखाटलेलं आहे. त्यातली तुला सगळ्यात भावलेली कविता आमच्या दर्शकांसाठी वाचून दाखव. निश्चित.
अनेक सामाजिक मुद्द्यांवर कविता केली आहे, तर त्यावर पर्यावरण ह्या विषयावर पण कविता केली आहे. अच्छा. तर आता जागतिक विषय आहे तो सध्या, चिंतेचा विषय. खरंच चिंतेचा विषय, तर ती एक कविता मी सादर करते. निश्चित. आपल्याला लाभलेले हे अमूल्य पर्यावरण, त्याचे माणसाच्या स्वार्थामुळे आले आहे मरण. निसर्गाचे नुकसान करून माणूस चढतोय प्रगतीची सीडी. आत्ताच्या निष्काळजीपणामुळे कशी जगेल पुढची पिढी. आला आहे भयानक दुष्काळ, पडत नाही पाऊस, तरीही जंगल नष्ट करायची काही संपत नाही हौस. वातावरणाची तर काही खैर नाही, वेगाने वाढते तापमान. दुष्परिणाम भोगावे लागतील जर होत राहील निसर्गाचा अपमान. जंगल संपवणे, डोंगर चिरणे ह्याचा व्हावा लागेल संप, नाहीतर सिमेंट कॉन्क्रिटीचं जंगल एका सेकंदात नष्ट करेल भूकंप. जर पर्यावरण दूषित झालेच तर पशुपक्षी समजा नष्ट झालेच. माणसाने स्वतःचे घर उभारले आहे मस्त, पण मुक्या प्राण्यांचे घर मात्र केले उद्ध्वस्त. मुक्या प्राण्यांचे घर मात्र केले उद्ध्वस्त. क्या बात आहे. खरंच मला असं विचारायचं होतं की राजकारणच करायचं होतं तर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष होते, म्हणजे देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, पण नेमकी भारतीय जनता पक्षाचीच निवड का? भारतीय जनता पार्टीची निवड अशासाठी कारण 2014ला जे मोदीजींचं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालं, एक यंगस्टर म्हणून, देशातील युवा म्हणून आम्हाला ते भावलं. आणि माझ्यासारखे असंख्य युथ आहे ज्यांची फर्स्ट चॉईस बीजेपी आहे. अच्छा. त्यामुळे 2014च्या आधीचा देश हाही आम्ही पाहिला होता आणि 2014च्या नंतरचा बदल हाही आम्ही पाहिला. आणि कारण त्या वयामध्ये ऑफकोर्स आता 12th नंतर तुम्हाला वोटिंग राईट्स मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला की तुमच्या देशामध्ये काय चाललंय, किती भ्रष्टाचार होता, ते जे वातावरण होतं तेही आम्ही पाहिलंय आणि मोदीजी आल्यानंतरचं वातावरण पाहिलं. त्यामुळे ज्या पद्धतीने देशाला त्यांनी प्रत्येक फ्रंटवर पुढे नेलं आणि 10 वर्षानंतरचा बदलही आज पाहिलाय, त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा बाय फर्स्ट चॉईस होता आणि नॅचरली हा फर्स्ट चॉईस होता. तर स्वतःहून वाटलं आणि राष्ट्रवाद आणि प्रेरित मी पहिल्यापासूनच होते, तर त्या विचारधारेबद्दल मला पहिल्यापासूनच एक आत्मीयता होती. अच्छा. आणि राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून अनेक थिंकर्स आपण वाचतो, अनेक आयडिओलॉजीज आपण वाचतो, त्याच्यामुळे मला ही आयडिओलॉजी जवळची वाटली आणि ही देशहिताची वाटली. पण आजही आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे जी महिलांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत समानता किंवा 50% आरक्षण असेल, तर ती मोकळीक किंवा ती संधी महिलांना भाजपामध्ये मुबलकपणे मिळते का? भाजपा हा असा पक्ष आहे ना जो स्त्री पुरुष भेदभाव अजिबात करत नाही. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्यांनी संघटनात्मक रोल्स केलेत, ज्यांनी लोकप्रतिनिधी झाल्यात आणि स्वकर्तृत्वावर झाल्यात. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. आणि तेच नाही तर आज भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चामुळे आणि बेटी बचाव बेटी पढावमुळे आज महाराष्ट्रभरात आम्हाला काम करण्याची जी संधी मिळाली, तेव्हा असं लक्षात आलं की ठाणे ते कोकण आणि ते विदर्भापर्यंत इतक्या स्ट्रॉंग महिला आहेत पक्षाकडे आणि इतकं म्हणजे महिलांची जी बांधणी आहे पक्षाकडे ती खूप स्ट्रॉंग आहे. भारतीय जनता पार्टीने तो स्कोप दिला आहे महिलांना आणि त्यामुळे आज त्या प्लॅटफॉर्ममुळे ती आयडेंटिटी प्रत्येक जण आपली आपली आयडेंटिटी क्रिएट करू शकतो. माझंच उदाहरण देते की मी एक मुलगी आहे, जेव्हा मी सुरू केलं माझं वय 20-21 होतं, आज माझं वय 28 आहे. ह्या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये मी माझं जेवढं वय आहे तेवढा समोरच्यांचा अनुभव होता. अच्छा. तर मी एक मुलगी आहे, मग ही का म्हणून आम्हाला सांगणार, ही कोण आमची मीटिंग घेणार का, असं कधीच कोणी फील नाही, मला असं कधीच मला वाटलं नाही. त्यामुळे मला सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलं. तर तिथेच तेच आपल्याला सांगतं की ते एक्सेप्टन्स त्यांचा स्त्रियांबाबत आहे. सर्वच महिला आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग करतात का? अनेकदा आपण पाहतो की चेअरमध्ये महिला बसलेली असते आरक्षणाच्या याच्यावर बळावर, पण निर्णय घेणारे दुसरेच कोणीतरी असतात त्याच्या घरातले पुरुष मंडळी. मग अशा वेळेस आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला होतो? नाही, आरक्षणाचा फायदा हा स्त्रीलाच होतो. कारण जरीही आपण खूप कमी लेखतो स्त्रीला की ही गृहिणी आहे किंवा हिचा राजकारणाशी संबंध नाही, तर मग ही कसं काय ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळू शकेल, कसं शिकू शकेल. पण अशा पण अनेक उदाहरणं आहेत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता पण त्यांना संधी मिळाली
आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते केलं आहे. असं गावोगावी आपण उदाहरणं पाहिलेत की गावोगावी आज, तेव्हा फक्त लोकल इलेक्शन्सलाच आरक्षण होतं, आज आरक्षण हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभेला देखील आरक्षण मिळाले. त्यामुळे अशा अनेक महिला होत्या ज्यांना सरपंच बनायची संधी मिळाली, ज्यांना नगराध्यक्ष बनायची संधी मिळाली, महापौर बनायची संधी मिळाली, त्यांनी प्रूव्ह केलं स्वतःला. त्यामुळे आज मला असं वाटतं की काही पर्सेंटेजमध्ये त्याचा गैरवापर होऊ शकतो, पण अशा अनेक सक्षम स्त्रियांना देखील संधी मिळते आणि अशा अनेक गृहिणींना देखील संधी मिळते त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आरक्षणाला आपण नेगेटिव्ह पद्धतीने पाहायला नको असं मला वाटतं. तू ज्या पद्धतीनं आता म्हणजे भाजपाच्या युवा मोर्चामध्ये संयोजक म्हणून काम केलं असेल किंवा आता बेटी बचाओ बेटी पढाओच्या प्रकल्पाअंतर्गत तू लोकांपर्यंत पोहोचली असेल, याच्या जबाबदारीतून, याच्या भूमिकेतून पायल कबरेला नेमकं काय काय शिकायला मिळालं? मला युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिलीच जी जबाबदारी होती ती तेव्हा इलेक्शन्स होते ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचे 2018ला. तर युथ विंग म्हणून आपण ते काम करत होतो आणि त्यामुळे इलेक्शन्सला सामोरं कसं जायचं, इलेक्शन प्लॅनिंग कसं असतं, इलेक्शन एक्झिक्युशन कसं असतं किंवा वोटर्सला कशा पद्धतीने अपील करतो आणि निश्चित पब्लिक स्पीकिंग स्किल्स मिळाल्या. त्यामुळे ह्या ज्या स्किल्स आपण शिकतो ह्या तुम्ही उद्या कोणत्याही क्षेत्रात जाल तर तुम्हाला त्या कामी येतात. त्याचसोबत आता भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सेलमुळे विदर्भ दौरा करण्यात आला. त्यामुळे कानाकोपऱ्यात जाऊन आज पक्ष कसा वाढलेला आहे, पक्षाचं काम कसं होतंय आणि एक जबाबदारी दिल्यावर त्याला कशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्यूट करता, एक टीमवर्क काय असतं, तर ते टीमवर्क, ते प्रेम, एक परिवार म्हणून, तो स्पिरिट म्हणून सगळे काम करतात. तर तेही मला शिकायला मिळालं. मग पायल, आजपर्यंतच्या या राजकीय व सामाजिक प्रवासामध्ये अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या तुला प्रभावित करून गेल्या? सर्वप्रथम तर मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं नाव घेईल. त्यांनी नेहमी इन्स्पायर केलेलं आहे आणि फॉर्च्युनेटली मला त्यांच्यासारख्या नेत्यांना भेटता आलं आणि ते आपल्या कमलधामला जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मला तू लॉचं शिक्षण कर असं सांगितलं होतं. तेव्हा जस्ट माझं 12th झालं होतं आणि आज माझं लॉचं शिक्षण कंप्लीट झालं. तर कुठेतरी त्यांचे जे शब्द होते ते प्रेरणा देऊन गेले मला. आणि त्याचबरोबर आपले सन्माननीय देवेंद्रजी, त्यांच्यामुळे मी इन्स्पायर होते. सन्माननीय नितीन गडकरीजी आणि आपल्या पंकजाताई. तर ह्या पर्सनॅलिटीज आहेत ज्या मला खूप इन्स्पायरिंग वाटतात. मला वाटतं की देशाची 75 उलटली तरी देशातील महिलांवरचे अत्याचार कमी झालेले दिसत नाहीत आपल्याला. तर एक युवती म्हणून किंवा एक महिला राजकारणी म्हणून या सगळ्या विषयांकडे कसं पाहतेस तू? आपण पाहतोय की आज सुद्धा घराच्या बाहेर स्त्री गेली का ती सेफ नसते, की कोणत्याही पद्धतीची हरॅसमेंट तिच्यासोबत होऊ शकते, स्टॉकिंग होतं, कितीतरी गोष्टी आहेत. त्यामुळे एक स्त्री म्हणून तिला स्वतःला फार जपावं लागतं समाजात वावरताना. आणि त्याचसोबत घरामध्ये सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या गोष्टी आपण पाहतो की आजही, म्हणजे आपण म्हणतो की अशिक्षित घटकांमध्ये हे होणारे क्राईम्स आहेत डोमेस्टिक व्हायलन्स सारखे, पण असं नाहीये. खूप शिक्षित लोकांमध्ये पण आपण डावरी आणि डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या पाहतो आणि कितीही एम्पावर्ड स्त्रिया असल्या तरी त्यांना सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सचं कुठेतरी त्यांना फेस करावं लागते. त्यामुळे ह्याला जर जबाबदार आपण कोण असं म्हणालो किंवा काय आहे तर ती सामाजिक मानसिकता ही जबाबदार आहे. तो पेट्रियार्कल माइंडसेट जबाबदार आहे. आज आपण पाहतो की सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेससाठी प्रत्येक कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये त्यांना अवेअरनेस क्रिएट करावा लागतो, त्यांना कंपल्सरी आहे ते. आणि म्हणून बऱ्याच पुरुषांना हे कळलं की हॅरॅसमेंट म्हणजे काय आणि स्त्रियांना देखील अवेअर झालं की हॅरॅसमेंट म्हणजे काय, सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय. गरज नाही की स्पर्श झालाच पाहिजे, नाही तुम्ही मेसेजिंग मधनं पण काय अवमानित करू शकता, तुम्ही कुठल्या तुम्ही अनकम्फर्टेबल एखाद्या स्त्रीला जर फील करवता तर ती हॅरॅसमेंटच आहे. तर त्याच्या डेफिनेशन जेव्हा स्त्रियांना कळलं, त्यांना कळलं की हा हे असं जर झालं तर मला रिपोर्ट करायचंय. सोबत मेल एम्प्लॉईजला हे शिकवलं गेलं की तुम्हाला कसं वागायचंय, काय बोलणं म्हणजे लाईन क्रॉस करणं. कबरे परिवाराने जी कमलधामची स्थापना केली, तुझ्या सामाजिक संवेदनेमध्ये मला वाटतं त्या संस्थेचाही फार मोठा वाटा आहे. बरोबर. मग तो सहवास कसा होता आणि आता पुढे तुझी सामाजिक कक्षा जी आहे समाजसेवेची ती कशी विस्तारत जाणार? हो, तर लहानपणापासूनच कमलधामचं काम मला जवळनं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर आता मला त्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला की आपण पण जाऊन तिथे
त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करावा, तिथे एक इन्व्हॉल्वमेंट दाखवावी आणि मी काय करू शकते, त्याच्यामध्ये मी काय इनपुट देऊ शकते हे मी नेहमी करत असते. आणि तिथल्या आजी आजोबांशी माझा संपर्क असतो, त्यांच्याशी माझा एक कनेक्ट असतो, त्यामुळे एक मानसिक समाधान मिळतं. आणि मग मी माझ्या स्वतःचं फाउंडेशन पण सुरू केलं, तितिक्षा फाउंडेशन. आणि त्यात आम्ही आता भोनोली गाव आणि गोरपे गावमध्ये अटल युथ मिनी लायब्ररी हा कॉन्सेप्ट आणला की त्या गावांमध्ये ट्रायबल मुलं मुली आहेत आणि त्यांना टेक्स्टबुक अवेलेबल नव्हतं. तर मग आम्ही आमच्या NGO तर्फे त्यांना टेक्स्टबुक्स अवेलेबल केली आणि फक्त टेक्स्टबुक्स नाही तर इतर पुस्तकं पण तिथे यावीत आणि ती आणलीत की ते वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे, की त्यांना एक वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे, शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे. ह्या हेतूने आपण ते कार्य सुरू केलं. विधीचं शिक्षण पूर्ण झालंय, मग पुढे त्यामध्ये करिअर करणार आहात की कसं काय आता? मी लॉचं शिक्षण आता कम्प्लीट केलं, त्याच्या आधी मी मास्टर्स केलं राज्यशास्त्रामध्ये. आणि आता NGO सोबत काम करताना मला असं वाटलं की एक लीगल अवेअरनेस सेल आपण सुरू करावा आणि एक लीगल अवेअरनेस मग सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस असेल किंवा चाइल्ड अब्यूज असेल, या सगळ्या मुद्द्यांवर एक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करायची माझी इच्छा आहे. अंबरनाथच्या सार्वत्रिक निवडणुका कधीही लागू शकतात, तर म्हणजे इच्छुक आहात का? मी आतापर्यंत ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्सचा पार्ट होते आणि मी माझ्यासाठी ते पॅशन होतं, तर मी काम करत गेले आणि मला त्याची आवड आहे. पण मी कधी इलेक्शन हा असं डोक्यात ठेवून काम नाही केलं किंवा स्वतःला तसं प्रेझेंट पण नाही केलं. त्यामुळे इलेक्शन हे मी कधी त्याच्याबद्दल विचार नव्हता केला, फक्त मला हे आवडतंय आणि मी ह्याबद्दल पॅशनेट आहे, तर मग मी काम करत राहते. ज्या पद्धतीने आपण काम करत राहतो, कदाचित संघटनेला किंवा पक्षाला वाटलं की तुम्ही निवडणूक लढवावी आणि पक्षाचा आदेश असला तर काय करणार? मी स्वतः तरी त्यासाठी प्रयत्नशील नाही आहे. मला ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, पण पार्टी जी रिस्पॉन्सिबिलिटी देते ती रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वीकारते. राजकारण हा समाजसेवेचा सगळ्यात सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हटलं जातं, कारण लोकांचे प्रश्न तुम्ही थेट सरकार दरबारी मांडू शकता आणि त्याचं निराकरणही करू शकता. पायल देखील सामाजिक राजकारणाच्या वाटेने किंवा सामाजिक वाटेने वाटचाल करते आहे. कमी वयामध्ये तिने फार मोठा पल्ला गाठलेला आहे. भविष्यामध्ये तिच्या रूपानं या महाराष्ट्राला एक नवं नेतृत्व लाभेल असं आशादायी चित्र तुर्तास तरी दिसतंय. तुझं मी मनापासून आभार व्यक्त करेन की आजच्या युवती पिढीचे तू प्रातिनिधिक विचार या ठिकाणी अतिशय व्यापक आणि दिलखुलासपणे मांडलेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.